पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं. आपण सामूहिक गीताने करूया. सामूहिक
आपले विकास चालू करतील असं मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मान्यवरांचे आगमन झालेले आहे आणि मान्यवर स्थानापन्न सुद्धा झालेले आहेत. तर एकदा या गणेश उत्सवाच्या निमित्तानं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पाहुण्यांसाठी. आदरणीय पाहुणे आणि सर्व मंच त्यांना विनंती करतो की त्यांनी गणपती बाप्पाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. पुनश्च एकदा व्यासपीठावर विराजमान प्रमुख अतिथी तथा सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मी शब्दसन्मानाने स्वागत करतो आणि पुढील स्वागतासाठी आजच्या या मिशन परिवर्तन हा जो आपल्या बुलढाणा जिल्ह्यासाठी आणलेला उपक्रम
ज्यांच्या विचार कौशल्यातून हा उपक्रम निर्माण झाला असे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय निलेशजी तांबे साहेब यांनी हा उपक्रम आपल्या जिल्ह्यासाठी राबवला आणि त्याचा मुख्य उद्देश आहे की हा संपूर्ण बुलढाणा जिल्हा आपल्याला नशामुक्त करायचा आहे आणि म्हणून मिशन परिवर्तन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पितृतुल्य आदरणीय रामकृष्णदादा शेटे हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे असे सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय निलेशजी तांबे सर हे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत व्यासपीठावर त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय अमोलजी गायकवाड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा हे सुद्धा या ठिकाणी आहेत त्यासोबतच माननीय सुधीरजी पाटील साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा त्यासोबतच माननीय दबंग ठाणेदार संग्रामजी पाटील साहेब चिखली पोलीस स्टेशन हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच माननीय सुनीलजी अंबुलकर सर स्थानिक पोलीस शाखेमध्ये काम पाहतात त्यासोबतच कापीपुरे साहेब DSP प्रमुख म्हणून बुलढाण्याला काम पाहतात आणि त्यासोबत व्यासपीठावर चिखली नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुहासदादा शेटे त्यासोबतच आमचे मोठे बंधू डॉक्टर आशुतोषजी गुप्ता हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत चिखली तालुका प्रतिनिधी तरुण भारतचे मान्य पवनजी विद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य त्यासोबतच पर्यवेक्षक सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आपण आता रीतसर स्वागताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांचं स्वागत विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय सतीशजी गवळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते आहेत नेहमीकरता आपल्या सर्वांना त्यांचं मार्गदर्शन हे या ठिकाणी मिळत असतं यानंतर ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे असे निलेशजी तांबे सर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय निलेशजी तांबे सर हे मूळचे राहणार नागपूरचे इंजिनिअरिंग पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे 2018 भारतीय पोलीस सेवेमध्ये ते दाखल झाले आतापर्यंत जालना रायगड नंदुरबार नागपूर शहर त्याचप्रमाणे CID पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे 22 मे 2025 पासून आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे मान्य जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक या पदावर ते कार्यरत आहेत विशेष कामगिरीमध्ये माननीय निलेशजी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली असताना अतिशय काटेकोरपणे त्या पूरस्थितीचं नियंत्रण करून बचाव कार्य पुनर्वसन हे केलेलं आहे त्याचप्रमाणे रायगडावर जो शिवजन्मोत्सव साजरा होत असतो त्याकरता शिव जन्मोत्सवाच्या वेळेस जो बंदोबस्त असतो त्याची एक दिशा घालून देण्याचं काम त्यांनी त्या जिल्ह्यामध्ये असण्यापासूनचं केलेलं आहे 26 मे 2025 पासून त्यांनी मिशन परिवर्तन आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज आपल्या या शाळेमध्ये ते नशामुक्त जिल्हा करण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम घेण्याकरता या ठिकाणी आलेला आहे यानंतर मान्य श्री अमोलजी गायकवाड साहेब यांचं स्वागत डॉक्टर आशुतोषजी गुप्ता हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय अमोलजी गायकवाड हे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत आशुतोषजी गुप्ता डॉक्टर आशुतोषजी गुप्ता हे त्यांचं स्वागत करत आहेत डॉक्टर आशुतोषजी गुप्ता हे नॅशनल काउन्सिल ऑफ इंडियन सिस्टीमचे त्या ठिकाणी मेंबर आहेत विद्यानिकेतन ही संस्था शैक्षणिक संस्था आपल्या ठिकाणी चालते त्याचे ते सन्माननीय सचिव आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे ते सिनियर मेंबर सुद्धा आहेत यानंतर माननीय श्री सुधीरजी पाटील साहेब यांचं स्वागत आदरणीय सुहासदादा करतील अशी मी त्यांना विनंती करतो माननीय सुधीरजी पाटील आहेत त्यांचं स्वागत करणारे आमचे मार्गदर्शक श्री सुधीरजी भाऊ शेटे हे आपल्या जिल्ह्याचे आपल्या नगराचे माननीय माजी नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत प्राचार्य आदरणीय आरसोडे सर करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो
माननीय संग्रामजी पाटील साहेब सर्व परिचित आहेत. आपल्या चिखलीचे ते मान्य ठाणेदार आहेत. केवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतरच त्यांचा पूर्ण परिचय आपल्याला होतो. त्यांचं स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपले उपप्राचार्य श्री आरसोडे सर करतात. त्यानंतर सुनीलजी अंबुलकर सर यांचं स्वागत आदरणीय तायडे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. श्री सुनीलजी अंबुलकर साहेब पोलीस निरीक्षक बुलढाणा या ठिकाणी कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक आहेत बुलढाण्याचे. मी तायडे सर यांना अशी विनंती करतो की ते त्यांचं या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. आदरणीय काफीपुरे साहेब यांचं स्वागत आमचे वेळ मित्र शेटे सर करतील असं मी त्यांना विनंती करतो. श्री काफीपुरे साहेब DSP प्रमुख आहेत बुलढाण्याचे. आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री LP शेटे सर त्यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं आहे. या ठिकाणी आणखी एक परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. कृपया मंडळींनी बसावं. नाट्य दलाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एक समोर यावं. नाट्य दल जे पथनाट्य दलाचे आदरणीय त्यांचं स्वागत दंडे सर त्या प्रमुखांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. मिशन परिवर्तन यावर आधारित जे पथनाट्य आहे त्या पथनाट्याच्या प्रमुखांचं स्वागत दंडे सर करीत आहे. मान्य पाहुण्यांना 1-2 मिनिटात आमच्या शाळेविषयी थोडक्यात माहिती सांगतो. सर, आदर्श विद्यालयाची स्थापना 1956 मध्ये झाली आणि अवघ्या काही विद्यार्थ्यांवर असलेली ही शाळा आज रोजी या ठिकाणी 3,500 पेक्षा जास्त विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत आणि 1,200 पेक्षा जास्त शिक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत. अशा या विद्यालयामध्ये फक्त शैक्षणिक नव्हे तर समाजामध्ये आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक या सर्व गोष्टींचं ज्ञान त्यासोबतच भविष्यामध्ये होणारे जे नेतृत्व गुण आहेत ते सुद्धा या शाळेमध्ये आम्ही दिल्या जातं. म्हणून आदर्श विद्यालय हे या चिखलीपुरतंच नव्हे, बुलढाणा जिल्ह्यापुरतंच नव्हे, अमरावती विभागच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेली अशी आमची शाळा आहे. आणि या शाळेमध्ये जो गणेशोत्सव साजरा केला जातो हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर पथनाट्याचे प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी आपली तयारी करावी. अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, फुक्कड़ का नाटक, फुक्कड़ का नाटक, फुक्कड़ का नाटक, फुक्कड़ का नाटक, एक दिल से, एक दिल से, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, देख तमाशा देख, फुक्कड़ का नाटक दिल से देख, अरे देख देख तमाशा देख, फुक्कड़ का नाटक दिल से देख, अरे यहाँ से देख, वहाँ से देख, फुक्कड़ का नाटक फ्री में देख, अरे यहाँ से देख, वहाँ से देख, फुक्कड़ का नाटक फ्री में देख, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के, अरे भाई जल्दी से आ चल के, आ चल के, आ चल के. नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार. मी शुभम गवई आपले स्वागत करतो. एक छोटीशी आमची नाटिका आहे ती तुम्हाला बघायची आहे. त्या नाटिकेचं नाव आहे मिशन परिवर्तन. मिशन परिवर्तन. अरे बोला की काय मिशन तरी नाटिका अशी की
अरे विचारा ना काय झालं? अरे मला ऐकू पण येते काय झालं? माझा दोस्त शोधा लागून तो असं येत नसतो, त्याला जोरात आवाज द्यावा लागतो. आवाज द्यायचा त्याने हा द्यायचा ना. सख्या थांबा, त्याला आवाज देऊ आपण. 1 2 3 सख्या. जोरात 1 2 3 सख्या. सख्या 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 सख्या. तू क्या म्हणतो का? तू का उडत रे? नाही आहे नाही आई काय मित्र गाठ नाही भेट नाही होत नाही बस नाही खाणं नाही पिणं नाही बिना सोडणार आपण म्हणजे आपल्या पैशाची साऱ्या गावाचा बुंगारी येऊ आणि यानं पिणं सोडलं म्हणते. अरे आपल्या पैशाची बंद दुसऱ्याच्या पैशात चालते आपल्याला. काय म्हटलं? आपल्या पैशाची बंद दुसऱ्याच्या पैशात चालते आपल्याला. गंमत करू राहिलो. गमत करू लागला म्हणजे काय तू? अरे नाही ना रे घेतली ना मिशन परिवर्तन. गुड 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 गुड. काय मित्रा एवढ्या दिवसांनी भेटला. कॉलेज सुटलं कसं गेलं तर गेलंच रे तू. अरे का पोटा पाण्याचं काय येतं पाण्याचं? अरे मी शहरात गेलो आणि लय मोठा कॉन्ट्रॅक्टर झालो. काय झाला? कॉन्ट्रॅक्टर. हो कॉन्ट्रॅक्टर झाला हिरो. बोलाय मोठा कशाचा रे? पेंटिंगचा. हे नाव तू लिहिलं काय आदर्श माध्यमिक विद्यालय? गेली छोटी बात हे. अरे मोठा मोठा कॉन्ट्रॅक्टर. मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला. अरे कशाचा रे? पेंटिंगचा ना रे बाबा. काय केलं तुला असं मोठा कॉन्ट्रॅक्ट काय घेतलं तुला? मोठा कॉन्ट्रॅक्ट. हो दिल्लीचा लाल किल्ला माहिती का? काय? दिल्लीचा लाल किल्ला माहितीये तुम्हाला? कोणत्या रंगाचा आहे? कोणत्या रंगाचा आहे? लाल म्हणतात. लाल लाल. आधी लाल नव्हता. दिल्लीचा लाल किल्ला ढवळा होता ढवळा. दिल्लीचा लाल किल्ला ढवळा कसा या असेल? पट्ट्यानं 2 मिनिटात लाल करून टाकलं. बाबा बाबा बाबा. दिल्लीचा एवढा मोठा तो लाल किल्ला हा. तुला लाल केला ते 2 मिनिटात. 2 मिनिटात कसा काय? 2 मिनिटात कसा? हा. मी गेलो दिल्लीला गेला. लाल किल्ल्या पुढं. हो त्यानं मला पाहिलं. हा. मी त्याला पाहिलं. हा. त्यानं मला पाहिलं. हा. मी त्याला पाहिलं. त्यानं मला पाहिलं. हा. मी त्याला पाहिलं. बसणार का त्याच्या फिरमत करतो? मग झालं काय? मी गेलो दिल्लीला लाल किल्ल्या पुढं. त्यानं मला पाहिलं. हो मी त्याला पाहिलं. हो ठीक आहे. घेतली बाटली. हा. टाकलं पाणी. हा. त्यात गिरू उचलली काडी. गाडी गारा 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 पटक एका धक्क्यातला आलं गाडी. बाबो मग झाला ना लाल भडक. मजा होते. एवढा दिवस असता. बरं मजा होते. तुझ्या पोटा पाण्याचं काय? माझ्या पोटा पाण्याचं मी तर पोटावर पाहिजेत. चुकलं काय? आणि बाहेर पाहिजे पेंटर झालो. कॉन्ट्रॅक्टर झालं. असं काय केलं आता? तुला विमान माहिती का? विमान विमान. हा विमान. हा विमान माहिती. कोणाला माहिती होती ना विमान. माहिती आहे तुम्हाला विमान? अरे बैलगाडीवाला नाही. मोठं वर बरं चढवलं. उडतंय ते. बरं उडतंय ते. केवढं असतंय रे? असतंय का नाही? आठवून तर तटलं बंबाडच्या बंबाड. आठवण तर तटलं बम्माच्या बम्मा. असतंय का नाही? हा मग एका सेकंदात राखवतो. एका सेकंदात नको म्हणे. कसं? कसं म्हणजे वर कसं जातंय ते? या असं. हा. हे चाललं. हा. हे चाललं. हा. हे चाललं. डिरेक्ट मार. थांब. केवढं झालंय ते? युर्स. एवढं झालंय ना? हा. हा घ्यायचा बरं सण. एका सेकंदात याच्या आजीनं पाहिलं होतं. एका सेकंदात इमानानं होतं. मग तो आजानं पाहिलं होतं का असं धडकन पचकन लगेला. मजा कापली लई दिवसानं. मी तर ती गंमतच केली तू बसता. जाऊ दे. तू भेटला म्हणे. मी भेटलो तुले. हा. शाळेची आपल्या कॉलेजची नाही याद येऊ राहिली गड्या. लई आली राहिली. चालायचं का? चालायचं का? तुला रस्ता माहिती का? चिखलीचा रस्ता माहिती आहे ना? माहिती का? माहिती आहे ना? चाल की. चला मग काय सोबत. चला 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 चला. थांबा 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 थांबा. हा. देवीचं मंदिर. पाया पडा पाया पडा पाया पडा. हा. चला 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 चला. थांबा 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 काय आता? पाया पडा पाया पडा पाया पडा. अरे बाबाची दर्गा. हा, पडा. चला 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 चला. थांबा 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 थांबा, थांबा. पडा. काय रे इथं? अरे सुलभ शौचालय जरा जाऊ नको. आलो आता चिखलीमध्ये. हो. वा 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 बदलला ना चिखलीला? भरपूर बदललं. हो हो हो. पायावर कोणी आपल्या ओळखीचं दिसतंय का इथं? ओळखीचं. हा. अरे रोहन. अरे काय रे दोस्ता? अरे भाई. अरे भाई काय?
काय घेतली का तू ना? अजिबात नाही. एवढा वास? अरे नको. हा घेतली काय? नसतो मी. खरं असं सांग, का? खरं सांग. लिटिल लिटिल. वा रे वा, लिटिल लिटिल. अरे काय झाला, काय हाल करून घेतले दोस्ता तुला हे स्वतःचे. तुम्हाला सांगतो मंडळी, आमच्या शाळेतला, आमच्या कॉलेजमधला 1 नंबरचा विद्यार्थी. 1 नंबर. हा, नेहमी पहिला येणारा फर्स्ट. स्पोर्टामध्ये हा? स्पोर्टमध्ये बी 1 नंबरवर. 1 नंबर. सगळीकडे पुढे असणारा पोरगा तू असा कसा झाला रे? काय सांगू मित्रा, हा? तुमच्यासारखे चांगले मित्र गेले, हा. वाईट भेटले. अरे अरे अरे. काय असं असते संगती. असं. पण दोस्त आहे सांगू का? हा. हा. मग सोडायची. हो? सोडायचे. या दारू पायी मग सगळं गेलं. हा, सगळं. घर गेलं, घरी गेलं. जमीन गेली, जमीन गेली. बायको गेली, बायको गेली. आणि गेली तर गेली. हा. लेकरं बी गेले. लेकरं बी गेले बा. अरे अरे, म्हणजे मित्रानं थोडी घे म्हणून सुरू केलेली, आता सवयच लागली, असा बरबाद झाला दोस्ता तू. हो दोस्त, मग सोडायचे दोस्त. अरे अरे अरे, लय वाईट झालं गड्या, लय वाईट झालं. कसं रे दोस्त आहे हे? म्हणजे पाहिलं तुला माहिती आहे गोष्ट. हा? 2018च्या सर्वेनुसार हा. आपल्या देशामध्ये हा. 14 ते 75 वयोगटातील पोरं हा. म्हणजे म्हातारी माणसं सगळेच आले तिथं. बरोबर. अरे अल्कोहोल कंझ्युम करते. मग किती मोठा आकडा आहे हो दोस्ता. त्याच्यावर काही सुचत नाही तुला? वा, एक सुचून आलं. सुचू राहिलं? घ्यायचं का? घ्यायचं मग. घ्या चला. घेतलंच पाहिजे मग. सांगतो तुला दोस्ता, तू ऐक माझं म्हणणं. दारू आहे वाईट, हे आहे माझं सांगणं. सांगतो तुला दोस्ता, तू ऐक माझं म्हणणं. दारू आहे वाईट, हे आहे माझं सांगणं. दारू नाही पिणार असं बोल तू मनाशी. लाईफ आहे किमती नको खेळू जीवाशी. दारू नाही पिणार असं बोल तू मनाशी. लाईफ आहे किमती नको खेळू जीवाशी. गेला बैल गिरण्यानी कमी झालं लिव्हर. आता मारतो खंबारी होती एक बियर. गेला बैल गिरण्यानी कमी झालं लिव्हर. आता मारतो खंबारी होती एक बियर. काय होता आधी काय झालं रे डियर. 90 बिंटी धरती मारून पडतो उपाशी. पडतो स्वतःशी. दारू नाही पिणार असं बोलतो मनाशी. लाईफ आहे किमती नको खेळू जीवाशी. नको खेळू जीवाशी. नको खेळू जीवाशी. नको खेळू जीवाशी. अशी गोष्ट आहे दोस्त. असं आपण जायला ना, दारू सोडायची ना, त्याच्यासाठी आपल्या सामान्य रुग्णालयात, जिल्हा सामान्य रुग्णालयात ना, ही ऍडिक्शन सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे बरं का. हा, तिथं जायचं, त्यांची मदत घ्यायची. हा, असा विषय मित्रा. बरं मित्र, हा, आलो आपण इकडे आता इथं कॉलेजला जाऊ का? कॉलेजला गेलंच पाहिजे. आतमध्ये जाऊन येतात कॅम्पसमध्ये काय वा 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 वा, गेलंच पाहिजे. चाल बरं भाऊ, कॉलेजमध्ये काय चालू आहे? 500 रुपये 300 रुपये पता किती आलो गड्या कॉलेजमध्ये. किती बदललं रे कॉलेज. काय चाललंय बोलायचं बघा ना. पाहू ना काय चालू आहे. अरे दादा, नमस्कार. नमस्कार काय नमस्कार. चाललंय? काय चालू आहे? काय कसली? गणपती उत्सव झाला? वा 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 वा. चालू आहे. मूर्ती वगैरे आणली ना? ती काय मूर्ती? वा, छान 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 छान. हा? ती याची असेल ना, मातीची, शाडू मातीची. नाही, नाही. मग पीयूपी प्लास्टर ऑफ पॅरिस. अरे अरे अरे, प्लास्टिक हा. वगैरेची मूर्ती. सस्त्यात मस्त. आता पैसे वाचवले असतील. हो, वाचून गेलो मग. काहीतरी विशेष आकर्षण. आकर्षण. अरे डिच्चिक डिच्चिक डिच्चिक. धुळ्याचा प्रिन्स डीजे. धुळेचा प्रिन्स डीजे. 10 शार्प्या, 15 पारलाईट. मावलंच मावले मग. अरे बाप. 15 शार्प्या, डीजे डुकचुक डुकचुक डुकचुक. काय आणि अजून पीओपीची अरे गरज काय पण. गरज काय म्हणजे मग? वर्षातून एकदा येते भाऊ. पण आम्हाला नाचायचं आहे ना, आम्हाला डान्स करायचा आहे बापा. हो, ते ना अरे मित्रा, अरे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी भारतीय लोक एकत्र आले पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला होता. काय रूप प्राप्त करून दिलं रे आता याला. अरे काय करायचं त्या डीजेची. त्याचे दुष्परिणाम माहितीये किती आहे. अरे लोकांचे जीव चालले त्याच्या पुढे नाचता नाचता. हृदयविकारचे झटके येऊ राहिले, लोक बहिरे येऊ राहिले. एवढंच नाही, लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी ते चुकीचं आहे. हा, गरोदर बायांना किती त्रास होतोय. काय माणूस तुम्ही व्हिडिओ बघत नाही का? आता ते जवान पोरं डीजे समोर हार्ट अटॅक मरून राहिले. मग अरे ते पीओपीची मूर्ती, त्याच्याऐवजी तुम्ही मातीची मूर्ती आणा ना. हा, ती मूर्ती विघटन होत नाही, तिचं पर्याय जलचर प्राणी वाटतात. सगळं विज्ञानामध्ये आहे, पुस्तकामध्ये. तुम्ही वाचलं नाही का रे? हा, वाचलं नाही का?
त्यापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रम घ्या, महाराजांचे नवीन नवीन खेळ घ्या. काय डीजे जोरजोरात आवाज त्रास सगळं चुकलं आमचं. आम्ही नेक्स्ट टाइम नक्की सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ आणि साहसी खेळ घेऊ. आता येतो आम्ही थोडी तयारी करतो. मातीची होता नक्की डीजे लावायचा नाही. डीजे लावायचा. व्हेरी गुड. यांना तर ऐकलं ऐकायला ऐकायलाच पाहिजे. पण मी काय म्हणतो, आपण आता कॉलेजमध्ये आलो, ग्राउंडवर जायचं का? आपण सगळ्यात जास्त वेळ तिथंच घालवत होतो. घालायचं क्रिकेट पाहून पाहिजे. तिथं आपण व्हॉलीबॉल खेळायचं नाही का रे? पोरं काय काय खबर राहिले? काय करू राहिले मित्रांनो? काय नाही मग सुकून घेऊ राहिलो. अरे वा, अरे सोडून इकडे आले तुम्ही नाही का? टेन्शन असतंय याचं पाहून हे सुकून काय असते माहितीये का? काय असतंय काय असते माहितीये का? आपल्या सगळ्यात डॉक्युमेंट रिलीज होतं, त्यांना जरा बरं वाटतं, पण ते फक्त 2 मिनिटासाठी असतं मित्रा. पूर्ण आयुष्य तुमचं बरबाद होतं याच्यामुळं. अरे तांबडे काकाचा पोरगा ना तू बापू. कधीपासून करतो रे सगळं? आता जरा 3 वर्षापासून. अरे वा पठ्या, सांगू तुझ्या घरी? अरे काय लेकरा, काय दुष्परिणाम आहे? अरे तुमच्या या रक्तवाहिन्या आहेत ना, या आपण पावसात ब्लड प्रेशर वाढतं मित्र, त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. फुफ्फुसामध्ये टार जमा होऊ शकते त्याच्यामुळं. पोरं आहेत रे. पुढे या तरुण वयामध्ये. अरे यार, हे वाईट झालं मित्र. मला या तरुण पिढीकडून हे अपेक्षाच नव्हती खरंच. तुला काही सुचतंय का? मला थोडं सुचतंय. सुचतंय काहीतरी? घेऊ का? घे बरं. घेऊ का? पण घे. ऐकता का? ऐका मग. कमाल झाली, सपनात आली राणी मुखर्जी नदी. डबल. कमाल झाली, नशा तू केली, वाया गेली रे पिढी. कमाल झाली, नशा तू केली, वाया गेली रे पिढी. आता सोड ही पिढी न गाडी रे गाड्या, सोड ही पिढी न गाडी. आता सोड ही पिढी न गाडी रे गाड्या, सोड ही पिढी न गाडी. आता सोड ही पिढी न गाडी रे गाड्या, सोड ही पिढी न. थोडा मागे बरं, थोडा मागे. ही पिढी न गाडी रे गाड्या, सोड ही पिढी न. घे बस. काय दयेना जीवाची केली अशी चाळण छातीची झाली. काय दयेना जीवाची केली अशी चाळण छातीची झाली. पेटवून तू नाही बिडी, पेटवून तू नाही बिडी. होळी आयुष्याची रे केली, होळी आयुष्याची रे केली. माय बापाच्या सपनाची, माय बापाच्या सपनाची मातीतून रे केली, गळ्या मातीतून रे केली. आता सोड ही पिढी न काढी रे गळ्या, सोड ही पिढी न काढी. आता सोड ही पिढी न काढी रे गळ्या, सोड ही पिढी न काढी. आता सोड ही पिढी न काढी रे गळ्या, सोड ही पिढी न काढी. आता सोड ही पिढी न काढी रे गळ्या, सोड ही पिढी न काढी. मंडळी वेगवेगळे असे नशे करताना दिसत किंवा त्याची स्मगलिंग किंवा काहीतरी असा प्रकार करताना दिसत. कोणता टोल फ्री क्रमांक आहे माहिती आहे तुला? लक्षात नाही राहिलं काहीतरी तो. 112 112 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधला पाहिजे मंडळी. हो, कारण ते भयानक परिस्थिती बरं काही. व्यसन नसलंच पाहिजे, नसलंच पाहिजे, कोणतंच नसलं पाहिजे. मोबाईलचं पण नसलं पाहिजे. तुम्ही मेसेज आला म्हणून 2 मिनिटासाठी हातात घेता मोबाईल, 2 तासांना आठवतो. तोपर्यंत त्यावर रीलवरचे सगळे गाणे मी पाठ झालेले असतात नाही का? रीलच पाहणं होऊन जातं फक्त. हे टाळायचंय मित्रांनो. या वयामध्ये तरी टाळायचंय तुम्हाला सगळ्या गोष्टी. काय मित्र? बरोबर आहे. हो. तर मंडळी, ही छोटीशी नाटिका तुम्ही आमच्या बघितली त्याबद्दल मी तसे खूप धन्यवाद. थँक्यू. शिक्षण प्रसारक मंडळ चिखली चे विद्यमान अध्यक्ष श्री रामकृष्ण दादाजी शेटे, सचिव प्रेमराजजी भालाजी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे सहकारी अधिकारी, शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकावर, इथे उपस्थित सर्व मंडळी आणि श्रीमुखले मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा निलेश आंबे आपल्यासमोर आज 2 गोष्टी मांडू इच्छितो.
सर्वप्रथम आपण सर्वांना श्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी देतो. आपण या जिल्ह्यामध्ये एक मिशन परिवर्तन सुरू केलेले आहे. मिशन परिवर्तन अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे. या मिशन अंतर्गत विविध उपक्रम आपण राबवत आहोत. त्यात शाळा कॉलेजेसमध्ये काही स्पर्धांचे आयोजन करणे, जसे निबंध स्पर्धा असेल. या पथनाट्याद्वारे शाळा आणि कॉलेजेसमध्ये भेट देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपुढे जी आपली मोहीम आहे त्याचं सादरीकरण करणे. तसेच शहरातील व ग्रामीण भागातील मुख्य चौकात पथनाट्याच्या द्वारे किंवा होर्डिंग्सच्या द्वारे विविध रॅल्या ऑर्गनाईज करून आपण याची जनजागृती करीत आहोत. पोलीस प्रशासनातर्फे ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या तर आम्ही अग्रेसर आहोतच. जिथेही आम्हाला काही माहिती अंमली पदार्थ बाबत मिळत असते त्यात आम्ही कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करत असतो. परंतु या सर्व मोहिमेचा जो मूळ उद्देश आहे तो आहे जनजागृती करणे. जर का एखाद्या व्यक्तीला सोर्सच भेटणार नाही तर मग पुढे कोणी त्या व्यक्तीपर्यंत अप्रोच देखील होणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी हा ध्येय घेतला पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे की कधीही आपण आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन आपण करणार. मित्रांनो, आता आपण सर्व लहान आहात. या वयामध्ये काही वेगळ्या प्रकारचे व्यसनं लागतात. त्यात प्रामुख्याने मोबाईल असेल किंवा इतर काही व्यसन आहेत. तर त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करू नका. जास्तीत जास्त वेळ अभ्यासामध्ये आणि आई वडिलांनी जे काही आपल्याला शिकवले आहे आतापर्यंत, घरी आजोबा असतील तर वरिष्ठ मंडळी आहेत, जे काही आपली संस्कृती आहे त्याचे आपण धोरण पुढे नेले पाहिजे. जो वारसा आहे त्याला आपल्याला जोपासायचा. आणि जे काही पाश्चात्य संस्कृती आहे, आता श्री गणेशोत्सव आपण मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत. यामध्ये या पथनाट्यामध्ये देखील आपण उल्लेख केलेला आहे की डीजेचा वापर करू नये, ज्यामुळे गरोदर महिला, बालक, वृद्ध, दवाखान्यातील रुग्ण व सामान्य नागरिक देखील यांना खूप त्रास होतो. तर आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्यांचा वापर केला पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे. तर मित्रहो, मी जास्त आपला वेळ घेत नाही. जे काही मिशन परिवर्तनमध्ये आपण आज ऐकलाय या पथनाट्याद्वारे, त्याचं पालन आपण सर्वांनी करायचं आहे. कधीही कुठलाही नशा आपण करणार नाही याचं ध्येय आपण निश्चित केलं पाहिजे. अशी प्रतिज्ञाच आपण घेतली पाहिजे. आणि आज मला खूप आनंद होत आहे आदर्श शाळा विद्यालय या ठिकाणी येऊन. ही शाळा आपली स्वतः जास्तीत जास्त वेळ आपण शाळेत स्पेंड करत असतो. बरोबर आहे का मित्रांनो? सकाळी उठल्यानंतर तयार झालो की शाळेत येतो आणि दिवसभर शाळेत आपला जास्तीत जास्त वेळ आपण घालवत असतो. जास्तीत जास्त आणि यामध्ये जे आपले शिक्षक आहेत, जे गुरु आहेत, गुरुदेव गुरु ब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म, तर गुरुने जे शिकवले
त्याचा आदर करा आणि तुम्हाला जर काय अडीअडचणी असतील तर अडीअडचणी आपल्या शिक्षकांपर्यंत पोहोचवा. आताच्या काळामध्ये मला मला माहिती नाही की तुम्ही ते करता की नाही, परंतु आमच्या काळामध्ये शिक्षकांपर्यंत पोहोचणे म्हणजे खूप अवघड परिस्थिती होती. खूप भीती वाटायची की आपण कसं आपल्या सरांना सांगायचं, मॅडमला सांगायचं काही अडचण असेल. भरपूर अडचणी येतात शाळेमध्ये विद्यार्थ्यांना, परंतु आता तसं नाही आहे. मोकळेपणाने आपण डिस्कस करायला पाहिजे, आपण सांगायला पाहिजे आपल्या अडचणी. विशेषतः मुलींना भरपूर अडचणी असतात शाळेमध्ये. शिक्षकांपर्यंत पोहोचवा. इतर बाहेर या भिंतीच्या बाहेर जर का विषय काय असेल तर पोलीस विधी उपक्रम देखील आपण राबवित आहोत. त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अडीअडचणी मांडू शकता. तर कुठेही संकोच करू नका, मला एवढंच म्हणायचं. घरी गेल्यानंतर आई वडिलांना, भाऊ बहिणींना आपण सांगत असतो, शाळेत देखील त्याची कल्पना देणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवा, पुस्तकं वाचा. आपला इतिहास खूप वाचण्यासारखा आहे. महाराष्ट्र राज्याला जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, खूप मोठा आहे मित्रांनो. तर रोज किमान एक तरी ओळ तुम्ही वाचली पाहिजे. दोन महापुरुष आपल्या या महाराष्ट्र राज्यात होऊन गेलेले आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत. त्यांचं वाचन थोडं करा. किमान आठवड्यातून एक तरी पुस्तकाला हात लावून अभ्यासक्रमाच्या ऐवजी, एवढीच मी तुम्हाला अशी विनंती करतो. आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येमध्ये या मिशन परिवर्तनचे जे पथनाट्य आहे त्याला भेटण्यासाठी आपला वेळ दिलेला आहे. खरंच उल्लेखनीय आहे. आणि मी या शाळेचे अध्यक्ष, सचिव, शिक्षकगण, प्राचार्य, शिक्षकगण सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला ही संधी दिली की आम्ही आमचा उपक्रम या ठिकाणी राबवू. त्याबद्दल माझा खूप खूप धन्यवाद आहे सर आपल्याला सर्वांना. आणि पुढे देखील आम्ही शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेशी जुळून विविध उपक्रम या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्याची आमची इच्छा आहे. त्याबद्दल आम्हाला आपल्या सर्वांचे जे योगदान आहे किंवा कोऑर्डिनेशन आहे ते निश्चितच लाभेल. पुढे एकदा श्री गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योग्य व्यक्तीकडून मिळालेले ज्ञान हे माणसांना त्यांचे विचार आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. आणि म्हणून आपण जे मार्गदर्शन केलं सर त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपणास खूप खूप धन्यवाद देतो. सरांना सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वी संग्राम पाटील साहेबांनी त्यांची टीम शाळेमध्ये आली आणि त्यांनी निबंधाचे विषय दिले. तर 1076 निबंध आम्ही अधीक्षक कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. ही सुद्धा आमच्यासाठी एक अभिमानाची बाब आहे सर. तत्पूर्वी शिक्षण प्रसारक मंडळ आणि आदर्श विद्यालयाच्या वतीनं सर्व जे अधिकारी आहेत, माननीय अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या गणेशोत्सवाची जी झाकी असते, जे देखावे असतात, त्यासाठी मी आत्ताच एवढा मोठा तर नाही आहे की शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं आपणास निमंत्रण देऊ, पण आदर्श विद्यालयाच्या वतीनं आणि अध्यक्ष साहेबांनी, सचिव साहेबांनी तर सर्व आमचे संचालक मंडळ यांच्या वतीनं आपणास त्या देखाव्याचं आत्ताच तोंडी निमंत्रण देतो. पत्रिका तर आम्ही घेऊनच येऊ, परंतु तोंडी आत्ताच निमंत्रण देतो. आणि यानंतर अध्यक्ष भाषणासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं. विद्येची देवता माता सरस्वती मंचकावर बसलेले आजचे प्रमुख अतिथी गिरीजी तांबे साहेब, इतर अधिकारी वर्ग, सर्व शिक्षक बंधू आणि मित्रांनो, मिशन परिवर्तन या विषयावर
सुंदर असं नाटिका सादर केली. निश्चितच आपण सर्वांनी त्या नाटिकेच्यातून काहीतरी आपण निश्चितच काहीतरी उपयोग करू असं या ठिकाणी साहेबांना मी एक आश्वासन देतो की आमची मुलं निश्चितच आज त्याला परिवर्तनामध्ये भाग घेतील. या ठिकाणी आवर्जून असं सांगावं लागेल, शासनाचे कुठलेही उपक्रम असेल त्या उपक्रमाला आदर्श विद्यालय आमची शिक्षण संस्था आवर्जून त्यामध्ये भाग घेते आणि आम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी तो उपक्रम घ्यावा लागतो आणि खरोखर आम्ही शासनाचे त्या निमित्ताने आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं. संस्थेच्या वतीने अध्यक्ष या नात्याने मी आपले आभार व्यक्त करतो. या पुढे कुठलाही शासनाचा कार्यक्रम असो, आपला कार्यक्रम असो, आम्ही निश्चितच तुम्हाला मदत करू आणि या ठिकाणी असं आश्वासन देतो. या ठिकाणी माझ्या शब्दांना थांबतो. धन्यवाद. आमच्या सरांना एक विनंती आहे की मागील वर्षी माझी शाळा सुंदर शाळा हा जो शासनाचा उपक्रम होता, तर आमच्या विद्यालयानं जिल्ह्यातून 5 लाखाचं बक्षीस पाठवलेलं आहे सर. यासाठी एकतर मित्रांनो आपल्या शाळेसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हटला की आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनापूर्वी सर्व माननीय व्यासपीठ यांना विनंती आहे की आमच्या विद्यालयामध्ये गणित आणि विज्ञान शिक्षकांचा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या मार्गदर्शनामध्ये गणित आणि विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन आपल्या हस्ते होणार आहे. तर आभार प्रदर्शनापूर्वी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन झालं की लगेच आपण विज्ञान प्रदर्शनीसाठी तिकडे उद्घाटनासाठी. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभार फरक्यांचे म्हणायचे असतात, आपल्याची कशाला. कुणीतरी म्हणून गेलंय की आभाराचे भार कशाला आता फुलांचे हार कशाला. आभारांचे भार कशाला आता फुलांचे हार कशाला. अहो हृदयामध्ये घर बांधूया, अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला. असे हृदयाला भिडणारे मार्गदर्शन करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय तांबे साहेब यांनी आपल्या मुलाचं मार्गदर्शन केलं. यांचे मी संस्थेचे अध्यक्ष तसा विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर माननीय अमोलजी गायकवाड साहेब, सुधीरजी पाटील साहेब, संग्राम पाटील साहेब, सुनील अंबुलकर सर, टाकळीपुरे साहेब, सुहासदादा शेटे साहेब, डॉक्टर आशुतोषजी गुप्ता, पवनजी लढा आणि गोपाल भाऊ तोडकर, त्याचबरोबर मिशन परिवर्तनचे जे पथनाट्य सादर केले त्या सर्व टीमचे मी विद्यालयाच्या वतीने संस्थेचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमाची धुरा माननीय पोलीस सरांकडे देतो. त्यानंतर पहिला दुसरा तयार झालेला आहे. आपले जवळपास 1 तास जवळपास 3 तास 11 वाजतापासून जवळपास 12:30 वाजेपर्यंत आपण त्या ठिकाणी करतो. आपल्यामुळे या कार्यक्रमाला आणि तुम्ही या शाळेचे शिक्षण अशी शांतता, अशी लक्षता कोणताही कार्यक्रम असला बाळगणं केली जाते. बच्चे विद्यार्थी म्हणण्याची अपेक्षा आहे की साधारणपणे 80% वर्षी विद्यार्थी त्यांना चांगलं आणि वाईट याचा फरक कळतो. त्याच्या मुलींना सर एक मिनिट पूर्वी इथे ना कुंकू लावा. लावा बेटाला एक साईड आतमध्ये घे ना, आतमध्ये घे ना. ए
ऑड आएगा, बैक लेट आएगा, बैक बंद हो जाएगा। When the earth comes between the sun, then it is sun and moon, then it is called lunar eclipse because the blocking of sunlight and reaching from the moon and casting its shadow from the lunar eclipse. So it is called lunar eclipse. That is we will tell about the solar eclipse and lunar eclipse throughout our project. पीछे तुम्हें पूछे ऍसिड रेन म्हणून ऍसिड रेन त्यानंतर ऍसिड रेन मेरे को इमरान फोटो निकालने का है ऐसा सबका ये पूरे लाइव चल रहा है। Please go.
व्हेरी गुड. कशाचं आहे? व्हेरी गुड. प्रमुख आहे काम केलं पाहिजे. यापुढे वर्ग 5-6-7च्या या विज्ञान प्रदर्शनीमध्ये 5-6-700 मुलं आहेत आणि 5-6-7च्या या विद्यार्थ्यांची विज्ञान प्रदर्शनी 5-6-700 मुले 5-6-700 विद्यार्थ्यांनी आता या अमोलजी तांबे साहेबांना या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वेगळ्या प्रकारचे हे काय आहे
ज्वालामुखी आहे ना. ओके. पाच सहा दिवस ते लावायला अनेक दिवस चालतात. ये मागे मागे तू मागे जसं. सगळे मोड कॅनलच केले सगळे. ओके.